श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला एक अतिशय आणि पवित्र, मनाला शांत करणारी सेवा सांगणार आहे. ही सेवा म्हणजे स्वामी सारामृतचे 21 पारायण. 21 पारायण म्हणजे सारामृत मधील 1 ते 21 अध्याय म्हणजे एक पारायण. असे आपल्याला 21 दिवस पर्यंत 21 पारायण करायचे आहे. दत्तगुरु जयंती जवळ आली आहे आणि या काळामध्ये जर आपण स्वामी सारामृतचे पारायण केले, आपल्या मनाला खूप चांगली मनात भक्ती येते, घरात शांतता येते आणि आपल्याला स्वामीची खूप सुंदर प्रचिती येते. आणि ज्या ज्या भक्तांनी ही सेवा केली आहे त्यांना खूप सुंदर अनुभव आला आहे. तर दत्तगुरु जयंती आली आहे 4 डिसेंबरला. तर या आधी आपल्याला हे 21 पारायण करायचे आहे. आज मी तुम्हाला अगदी सोप्या शब्दात सांगणार आहे, हे 21 दिवस पारायण कसे करायचे, काय नियम आहे, काय आणि या पारायणातून आपल्याला काय फळ मिळतात, सोप्याने समजून घेऊया. दत्तगुरु जयंती हा दिवस दत्तात्रेय भगवानाचा अवतार दिवस. हा दिवस फारच शुभ मानला जातो. या दिवसाच्या आसपासचा काळ खूप पवित्र असतो, मन शांत राहतं आणि साधना जास्त फळ देते. म्हणून स्वामी सारामृतचे 21 दिवस पारायण दत्त जयंतीपूर्वी करणं खूप शुभ असतात. या पारायणाची सुरुवात फार सोपी आहे. घरात एक शांत जागा निवडा. जिथं आपले मंदिर आहे तिथे सकाळ किंवा संध्याकाळ कोणतीही वेळ चालते. ज्यावेळी मनात शांतता असते ती वेळ निवडा. स्वामींचा स्वच्छ फोटो किंवा मूर्ती असेल त्या फोटो समोर बसा. कोणतीही मांडणी करायची आपल्याला गरज नाही आहे. जर खूप मोठी जागा असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने मांडणी करू शकता. स्वामींसमोर एक दिवा लावा, अगरबत्ती लावा आणि मनापासून स्वामींना प्रार्थना करा. संकल्प घ्या. जी पण तुमची मनातील इच्छा असेल तो आधी संकल्प करा. स्वामींना आपल्या मनातील इच्छा बोला आणि पारायणाला सुरुवात करू शकता. आपल्या जवळपास मठ, मंदिर असेल, दत्त महाराजचे मंदिर असेल तर त्या दिवशी तुम्ही जाऊन स्वामींना साकडं घाला की माझ्या मनातील ही इच्छा आहे ती एक नारळ आणि खडीसाखर घेऊन स्वामींना साकडं घाला. माझ्या मनातील ही इच्छा आहे तर स्वामी माझ्याकडून हे 21 पारायण तुम्ही करून घ्या. तर सर्वात आधी जाणून घेऊया याचे नियम काय आहे. तर या दिवसामध्ये आपल्याला कोणावरही राग नको, वाईट बोलणं नको, घरात शांतता ठेवा. जितकं शक्य असेल तितकं प्रेमानं बोला, कारण पारायण म्हणजे घराची पवित्र हवा बदलणारे दिवस असतात. या पारायणमध्ये अगदी साधा आहे, कोणतेच नियम नाही आहे. फक्त पारायणच्या काळामध्ये घरामध्ये मांसाहार नको. शक्य असल्यास मांसाहार टाळावे. पण घरचे ऐकत नसेल तर जो आपण पारायण करत असेल त्यांनी तरी ते सेवन करू नये. तर तुम्ही 13 नोव्हेंबर पासून सुरुवात केली तर 4 डिसेंबरच्या या कालावधीमध्ये तुमचे 21 पारायण होऊन जातील. पण तुम्हाला लग्न समारंभ किंवा कोणते अडथळे येत असतील, असं वाटत असेल की आता मला लग्नाला जायचं आहे, आपली पाळी आहे असं वाटत असेल, तर या काळामध्ये तुम्ही तेवढे दिवस स्किप करून समोरचे दिवस पकडू शकता किंवा 13 तारखेच्या अगोदर सुद्धा तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकता. फक्त तुम्ही मनात स्वामीचं नाव घ्या. शक्य असेल तेवढं वाचा. जमत नसेल तर तुम्ही टप्प्याटप्प्याने सुद्धा वाचन करू शकता. 21 दिवस पारायण करताना एक गोष्ट जाणवते ती म्हणजे मनातील शांतता. मनाचा भार कमी होतो आणि रात्री झोप चांगली लागते. घरात सकारात्मक ऊर्जा वाढतं, प्रेम वाढतं, वाद कमी होतात, मन जास्त भरून येतं. अडकलेली कामं हळूहळू सहज सुटू लागतात. जे काही अडथळे असतात ते आपोआप मिटू लागतात. कधी कधी पारायण करताना स्वप्नातही स्वामी कृपा दाखवतात. स्वप्नात कोणती तरी खूण दिसते. मनात अचानक उत्साह येतो, भय नाहीसे होतात आणि 21 दिवस पूर्ण झाल्यावर आपल्याला मठात आणि मंदिरात जाऊन स्वामींना माझ्याकडनं तुम्ही पारायण करून घेतले म्हणून त्यांना धन्यवाद म्हणायचा आहे. त्यांच्यासाठी गोड पदार्थ प्रसाद म्हणून घेऊन जायचा आहे किंवा एखादं स्वामींना फळ नेऊन अर्पण करायचं आहे. ही सेवा कोणालाही करता येते. मुलांना, वृद्धांना, स्त्री, पुरुष कोणताही असो, सगळ्यांना ही सेवा लागू पडते. स्वामींचं नाव मनापासून घेतलं की आयुष्यात आपोआप स्वच्छ होत जातात. ही 21 दिवस पारायण सेवा म्हणजे आयुष्यातला एक नवा प्रकाश देणारी साधना आहे.
कोणाला सारखे बसून पारायण करणे पण शक्य होत नाही, तर तुम्ही दिवसभरामध्ये लहान बाळ असल्यामुळे सारखं बसून पारायण होत नाही. तर अशा वेळेस तुम्ही मध्येच झोपलेले बाळ उठतात, तर तुम्ही मध्येच उठू शकता. काही हरकत नाही. स्वामी आपण कशा पद्धतीने करत आहे स्वामी ते बघतात. म्हणून कोणताही मनामध्ये विचार न आणता फक्त तुम्ही ते पारायण एका दिवसामध्ये एक परिपूर्ण करून घ्या. किंवा ज्यांना कोणाला पारायण करणे शक्य होत नाही, तर तुम्ही तारक मंत्राची सुद्धा सेवा करू शकता. तुम्ही रोज 11 वेळ तारक मंत्राचे पठण करू शकता किंवा 11 माळी जप सुद्धा तुम्ही पठण करू शकतात. तुम्हाला तुमच्या मते जे तुम्हाला शक्य होत असेल ते तुम्ही या 21 दिवसामध्ये सेवा करू शकता. स्वामींची कृपा अखंड तुमच्यावर राहो. आजची ही माहिती तुम्हाला नक्की उपयोगी पडेल आणि तुम्ही 2025 दत्त जयंतीपूर्वी ही सेवा मनापासून सुरू कराल, ही स्वामी समोर प्रार्थना करते. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जर तुम्ही हे पारायण केलं तर पूर्ण केल्यावर पाहाल घरात हलकं हलकं वातावरण दिसेल, मन शांत होईल आणि तुम्हाला छोटे छोटे वाद थांबतील. हे स्वामीचे सामर्थ्य आहे.